सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. काल जरा नव्हतो आलो मी, जरा नाही पूर्णच नव्हतो आलो मी आणि आज उठलो. कसं आहे, रात्री उशीर झाला की आणि दूध वाटतो ना. नाही, खरं सांगू मी, प्रत्येक ची व्यथा आहे मला. रात्री झोपलो ना, एक तर झोपायला वाजतात 12. आता तुम्ही म्हणाल नाही लवकर झोपायचं आहे. आमचा हा दिनक्रमच झालेला आहे. समीक्षा पण उशीर आहे ते कामावरनं, आणि त्याच्यामुळे जेवणाला उशीर होतो, आणि जेवल्यानंतर लगेच झोपणं पण चुकीचं आहे. मग तर एकंदरीत 12 वाजतात, आणि मग झोपल्यानंतर सकाळी ना जाग जरा उशिराच येते. मग तरी पण त्यातनं उठायला तर पाहिजेच, नेहमी लवकरच उठलं पाहिजे, त्यात दुमत नाही. चला आता आलो आहे, तर आता व्यायाम करूया मस्त की, जरा वॉकिंग करूया. माझ्या व्यायामामध्ये वॉकिंग हे सर्वात जास्त प्रभावी आहे. म्हणजे मी 40 मिनटं चालायचं बघा, हे प्रण घेतलाच आहे. चालणं कंपल्सरी. तर चला आता व्यायाम करतो, गाणी ऐकतो आणि तुमच्याशी नंतर बोलतो. मंडळी, आता व्यायाम करता करता बघा एक ठिकाणी लक्ष गेलं. म्हणजे बरेच दिवस लक्ष जातच माझं इथे. इथे तुम्हाला दिसत आहेत का आंबे आलेत बघा, भरपूर आंबे आले तिकडे. दरवर्षी या झाडाला येतात आमच्या इथे झुंजरमध्ये, मोठ्या झाल्यात. आता पिकायला होईल सुरुवात, पण काय माहिती पिकतात, भेटत असतील कधी कधी मुलांना भेटतात सकाळी सकाळी, आणि काय कंपाऊंडच्या आत पडतात. छान आहे आंबे. आज काय मैदानात एवढी गर्दी दिसत नाही. हां, काय काय लोक गावी गेले, काय कंटाळले, काय झोपले, काय थोड्या वेळाने येतील. चला, येतील ते येतील. आता आपल्याला गेलं पाहिजे. समीक्षा पण गेली रिक्षावर, आता आपल्याला पण जायला पाहिजे. झाली आपली एक्सरसाइज, व्यवस्थित झाली, छान झालं. तर काय पण म्हणतो, काय पण बोला. थोडंसं आहे ना, एक्सरसाइज केल्यावर असं वाटतं हिरोच वाटायला लागतो आपण स्वतःला. मलासुद्धा तसंच वाटायला लागलं आहे. तुम्हाला तर असं वाटतं की नाही फिलिंग ना? असं वाटतं काय तरी भयंकर आपण काय ते केलेलं आहे. तर चला आता जाऊया फटाफट दूध वाटायला. आज जरा सकाळचं काय झालं काय माहिती, ते 2-3 आठवडे असंच ढगाळ वातावरण असतं, नंतर मग ऊन येतं. पिशव्या ठेवले तिथे. चला आता जाऊया, पिशव्या उचलून आपलं दुधाला जाऊया. चला म्हणजे दूध वाटत आलो आहे सिद्धिविनायक नगरला. आज पिशव्या काय रिकाम्या, दूध झालं रिकामं, पण बाकीच्या वस्तू काय संपल्या नाहीत. पाव संपायला आहेत, पण आपण फरसाण बिरसाण आणलं होतं ते नाही संपलं. क्रीम पाव पण नाही संपले. फ्रुटी ब्रेड एकच संपला आहे. असं कसं गर्दी लोक कमी झाली ना, त्याच्यामुळे आता ह्या वस्तूंचा सेल कमी होईल. दूध काय जातं, दूध आता ते आमचे दुसरे दूधवाले नाहीत ना एक, त्याच्यामुळे दूध जातेच. हळूहळू दूध पण कमी होईल आता. ह्या 1-2, आता उद्या शनिवार ना, उद्यापासून तर अजून कमी होईल. बापरे, सगळं आता सेल थोडा हळूहळू कमी येईल, आणि मेच्या 2-3 तारखेला तर शांतच होऊन जाईल. नाही शांत म्हणजे चालू राहील, पण थोडं थोडं, एवढं असं नाही. ऊन पण लागतं आहे मंडळी, ढगाळ वातावरण पण आहे, काय गरम पण होतं आहे.
काय पावसाची शक्यता इकडे सकाळी पडेल असं वाटतंय. कुठेतरी वाजते आता. हॅलो, लग्नांचा सीझन आहे, लगीन सराई आहे, त्याच्यामुळे हे वाजतच राहणार. आपलं वाजून झालेलं आहे. चला आता दूध वाटूया, जास्त टाईमपास न करता, नाही का. चला पटपट. किती शांतपणे दूध पितात बघा. अगदी हे चार्जिंगला लावलेत बघा. तिन्ही मोबाईल चार्जिंगला लावलेत. मंडळी दूध वाटून आलो फ्रेश. मग आलो मगाशीच, फ्रेश बिश होण्यात सगळा टाईम गेला. आणि आता बसलो नाश्त्याला. तर पहिल्यांदा नाश्ता करू, नंतर पण बोलू. नाश्त्याला मस्त की अंड्याची पोळी आहे, ज्वारीची भाकरी आहे, सोबत समीक्षाने आंबे आणलेत. त्यातला एक आंबा घेतला आहे. तर या, खरंच खूप भूक लागली. तर या मस्तपैकी नाश्ता करू आणि नंतर तुमच्याशी बोलतो मी. आधी भूक लागली, कारण काहीच नाही खातो सकाळचं मी. चला इथे जेवायला मस्तपैकी समीक्षाने बघा, कालच ॲक्च्युली बांगडे आणून ठेवलेले. इथे सार पण बनवले मस्त. भात, भाकरी आहे काय का नाही. तर चला मी झालं जेवण खावण आणि आता बाहेर बसलो आहे जरा हवेवर. गार हवा लागते सर. सकाळी आमच्याकडे थोडंसं 1-2 थेंब पडले, 1-2 थेंब म्हणजे जाणवले पण नाही. मला वाटलं पाऊस येईल, पण नाही आला. पण दिवसभर मात्र आज कडक, आज तर वाफा मारतात अक्षरशः घरात सुद्धा. भयंकर वाफा मारतात. माझ्या बडी चंद्र दिसते बघा वरती आकाशात, बल्ब लावून. आणि बसलो आता मस्त. खूप बरं वाटते, खूप बरं वाटते बाहेर बसलं की. आता घरात गेल्यावर गरम होईलच बरोबर. उन्हाळ्यासारखा वाटलाच पाहिजे ना. पण हे इथलं काय 2-3 वर्षापासून झालं काय माहिती, उन्हाळ्यातच पाऊस स्टार्ट होतो आहे. काय समजत नाही कुठल्या ऋतूमध्ये काय येतं आहे, कुठल्या ऋतूमध्ये काय येतं आहे. सगळं संतुलन बिघडलं आहे. निसर्गाचं संतुलन बिघडलं ना मंडळी की आपल्या मानवाला त्रास होतो. कारण मानवाने अजून एवढी तरी प्रगती नाही केली की निसर्गाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे हालत खराब आहे. निसर्ग जपा. निसर्ग जपला तर आपण जगू, आपली पुढची पिढी जगेल. नाही तर सगळंच असंतुलन बिघडलं ना की असंतुलन होईल आणि मग बिकट परिस्थिती उद्भवेल. झाडांची पानं हालतात नाही, हवा येते ना. झाडांचं महत्त्व कधी कळतं, पाऊस नाही आला तर. आणि गरम म्हणजे उन्हात म्हणतात ना, संकट आल्याशिवाय त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही. पण संकट येऊच देऊ नये, त्यासाठी निसर्ग जपलाच पाहिजे निसर्ग. बाकी काय चाललं आहे मंडळी? बाकी सध्या राजकारण. आज म्हणतात दिल्लीमध्ये एक पक्ष फुटला. पक्ष फुटला म्हणण्यापेक्षा जे लोक इकडनं तिकडे गेले विकासासाठी गेले असतील. विकास व्हायला पाहिजे. म्हणजे आता 7 लोक जात आहेत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, तर विकास जोरदार झाला पाहिजे नाही का. कारण ज्या पक्षात जात आहेत त्या पक्षाचं बहुमत अजून वाढेल, त्यामुळे विकासाला अजून बळकटी येईल. आणि ती आलेली बळकटी आम्हाला दिसेल, बरं वाटेल. विकासाच्या नावाखाली होत असेल तर चांगलंच आहे, योग्यच आहे. बाकी सबका मालिक एक. असो, राजकारणावर बोलण्यात आपण काही मोठे नाही आहेत. राजकारणावर भाष्य करणंसुद्धा आपला काही विषय नाही आहे. पण ज्या गोष्टी जाणवतात प्रकर्षाने त्यावर बोललं पाहिजे. आता सध्या मंडळी उन्हामुळे तर मुंबई तापलीच आहे. पण हे जो प्रश्न आहे ना रिक्षा टॅक्सी चालकांचा, जे मराठी सक्ती आहे त्याच्यावरनं वातावरण खूप तापवलं जातं आहे. आता काय करतील मराठी भाषिक नेते, त्यांच्या लोकांना हे करतील आणि आपले नेते आपल्याला हे करतील. माणसाने ओळखलं पाहिजे.
मंडळी राजकारण न बघता मराठी शिकायला पाहिजे, मराठी यायला पाहिजे, बोलायला पाहिजे. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तिथल्या भाषेची त्या राज्यातली स्थानिक भाषा ही तुम्हाला आलीच पाहिजे. जर तुम्ही 15 वर्षाचा रहिवासी दाखला घेऊन तुम्ही रिक्षाचं परमिट काढताय आणि तरी पण तुम्हाला भाषा बोलता येत नसेल तर काय अर्थ आहे? शिका. कुठल्याही राज्यात असू दे, आमची जरी माणसं दुसऱ्या राज्यात असली तरी त्यांनीही तिथली भाषा शिकायलाच हवी. बाकी हे आपण सगळंच बोलतो की कुठल्याही भाषेचा बद्दल आकस किंवा वाईट भावना नाही आहे आमच्या मनात, पण ती भाषा शिकायला हवी आणि तिथली भाषा ही आलीच पाहिजे. त्यात कुठलंही राजकारण नाही आहे. बघा, जे रिक्षाचा टॅक्सी चालक आहेत ते सुद्धा सामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत. हा बघा, हा असा अलाराम आहे, सकाळचा व्हायचा अलाराम तो आता होतो आहे. काय बोलणार असं. हां, तर मी काय म्हणतो हां, जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत ते कोणी श्रीमंत मंडळी नाही आहेत किंवा उच्चभ्रू मंडळी नाही आहेत, सामान्यच लोक आहेत. रोजंदारी बिचारी दिवसभर रिक्षा चालवून काम करणारी मंडळी आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकाबद्दल आदरभावनाच आहे आमच्या मनात. पण त्यांनीसुद्धा थोडंसं भान ठेवावं आणि शिकावं. कुठलाही राग आकस मनात न ठेवता उलटी ही भाषा शिका तुम्ही. वाटल्यास मुदत मागून घ्या. तुमच्या ज्या संघटना असेल त्यांना सांगा मुदत द्या आम्हाला, आम्ही शिकायचा प्रयत्न करू, पण नाही नका बोलू. मी मंडळी तेच सांगितलं ना, मला तेच वाटतं, न शिकून नुकसान करण्यापेक्षा शिकून तुम्ही तुमचा फायदा करा. आता योग्य अयोग्य हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. बाकी सामान्य नागरिकांचा म्हणजे सामान्य नागरिकांना त्यांच्या संपाचा आंदोलनाचा त्रास होऊ देऊ नये एवढीच इच्छा. तर चला, आता जास्त बडबड करत नाही आणि हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तर टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. पुढे वाजते लग्नाची हळद आहे का कार्यक्रम आहे, पण वाजते मस्त ना. चंद्राचं बॅकग्राऊंड मस्त दिसतं ना, छान. पाठीमागे चंद्र मस्त दिसते ना. चंद्र आहे साक्षीला, चंद्राच्या साक्षीने तुम्हाला सगळं हे सांगतोय मी. तर मंडळी, आपले हे व्हिडिओ असेच येत राहतील तुमच्यापर्यंत, रोज येत राहतील. थोडा हवेतल्या गरमी जरा वाढते, त्यामुळे दिवसभर आता कुठे मी ठरवलं आहे दुधावरनं आलं तोपर्यंतच गरमी वाढलेली असते. तर शक्यतो कुठे बाहेर जात नाही, कारण उन्हामुळे त्रास होण्यापेक्षा जरा घरी राहिलेलं बरं ना. बाकी व्यायामासाठी मात्र सकाळी उठून जातो आहे मी. हा काय आत्ताच अलाराम झाला, सकाळी व्हायचा अलाराम आत्ता होतो. तर असो, आता जास्त बडबड नाही करत, थांबतो इथे. पुन्हा भेटू उद्या सकाळी. म्हणलं टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शुभरात्री.